कांगारू मदर केअर प्रस्तावना. कांगारू मदर केअर ही नवजात बालकाची काळजी घेण्याची एक पद्धत आहे. खास करून ज्या बाळाचे जन्माच्या वेळचे वजन कमी असते व कमी दिवसाच्या बाळाची त्वचेला त्वचा संपर्कात आणून घेण्यात येणारी काळजी होय. सन 1978 मध्ये डॉक्टर एडगर रे सनाब्रिया यांनी ह्या पद्धतीचा शोध लावला. कोणत्या बाळांना कांगारू मदर केअर देण्यात येते? कमी वजन असलेल्या म्हणजेच 2.5 किलो पेक्षा कमी वजन असलेल्या बालकांना, कमी दिवसाचे म्हणजे 37 आठवड्यांच्या आधी जन्माला आलेल्या बालकांना. कांगारू मदर केअर कोण देऊ शकते? कांगारू मदर केअर आई, वडील, आजी, आजोबा, काका व काकू यातील कोणी पण देऊ शकतं. परंतु कांगारू मदर केअर देण्यासाठी आई सर्वोत्तम मानली जाते. कारण आई व बाळ यामधील प्रेमबंध घट्ट होतो व आईचे दूध वाढण्यास मदत होते. कालावधी किती असावा? केएमसी ही सुरुवातीला कमी वेळ द्यावा, 30 ते 60 मिनिटे. हळूहळू आईला त्याची सवय होऊ लागते. जितका जास्त वेळ केएमसी देता येईल तितका वेळ ती द्यावी. खास करून कमी वजनाच्या बाळाच्या बाबतीत केएमसीचा कालावधी जितका जास्त असेल तितका चांगला ठरतो. कारण यामुळे बाळाचे वजन लवकर वाढते. कांगारू मदर केअर देताना घ्यावयाची काळजी. कांगारू मदर केअर देणारा व्यक्ती निरोगी असावा. केअर देणाऱ्या व्यक्तीने रोज अंघोळ केलेली असावी. स्वच्छ कपडे व हात धुतलेले असावे. बोटांची नखे कापलेली असावी, जेणेकरून केअर देताना बाळाला इजा होणार नाही. आईने नियमित आहार घेतलेला असावा. केएमसी साठी आई व बाळाची स्थिती. आईच्या स्तनाच्या मधल्या पोकळीत बाळाचे उभ्या स्थितीत ठेवावे. बाळाचे डोके एका बाजूला वळवावे, जेणेकरून त्याला श्वास घेण्यात काही अडचण येणार नाही. बाळाचे हात आईच्या स्तनावर असतात. बाळाचे पोट आईच्या पोटाच्या वरच्या भागाला टेकलेले असावे आणि पायांची घडी घातलेली असावी. बाळाच्या आईने पुढून बटन नसलेला गाऊन घालणे आवश्यक असते. तसेच ब्लाऊज, साडी व साधा शर्ट सुद्धा वापरू शकते. बाळासाठी टोपी, पायात मोजे, डायपर व पुढून उघडा असलेला शर्ट लागतो. फायदे. नवजात बालकाचे मृत्यूचे प्रमाण कमी होते. नवजात बाळांमध्ये जंतू संसर्ग होण्याचे प्रमाण फार कमी होते. बाळ पूर्णपणे स्तनपान करण्यास उत्सुक असते. हॉस्पिटलमध्ये राहण्याचा वेळ कमी होतो, त्यामुळे हॉस्पिटलचा खर्च सुद्धा वाचतो. बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. बाळाच्या पालकांसोबत जवळीक व प्रेमबंध निर्माण होतात. वाढ व विकास होण्यास मदत होते, जसे मेंदूचा व भावनिक विकास होतो. बाळ कमी रडते. त्वचेचा त्वचेशी संपर्क आल्यामुळे स्तनपानास प्रोत्साहन मिळते, त्यामुळे पोषण होते व वजन वाढते.